नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ काही अपडेट विषयी नाहीये. ठीक आहे, एक जनरल डिस्कशन मला तुमच्याशी करायचंय. आजचे सगळे माझे सेशन संपले आणि मला वाटलं की तुमच्याशी संवाद साधला गेला पाहिजे. ठीक आहे, कारण यानंतर गोष्टी खूप सिरियस होणार आहेत बाळांनो. ठीक आहे, आता 2 दिवसात तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. त्यानंतर तुमचं प्रोव्हिजनल फायनल मेरिट लिस्ट, त्यानंतर तुमचं कॅप राऊंड 1 2 3 4 आणि त्यानंतर स्पॉट ILS वगैरे. तुमचं आता नेक्स्ट 3 महिने तुम्ही फुल जॅम असणार आहेत बाळांनो, पॅक असणार आहेत, है ना. ये नेक्स्ट 3 महिने तुमचं डिसाईड करणार आहेत नेक्स्ट 4 वर्ष बाळांनो, है ना. कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करणार, कोणत्या कॉलेजमध्ये फार्मसी करणार, आणि ते नेक्स्ट 4 वर्ष तुमचं 20 ते 25 वर्षाचं करिअर डिसाईड करणार आहेत बाळांनो. तुम्ही कोणत्या सेगमेंटमध्ये, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे. ठीक आहे, म्हणून हे 3 महिने खूप क्रुशियल आहेत. प्लीज यांना एन्जॉयमेंट सारखं नका घेऊ बाळांनो. भरपूर विद्यार्थी अजून सुद्धा 12वी नंतर आता इंजिनिअरिंग मध्ये जायचंय, मग मधला जो पिरियड आहे आता 2-3 महिन्याचा, त्याच्यात आपण एन्जॉयमेंट करू. नाही बाळांनो, हा जो मधला पिरियड आहे हाच तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचू शकेल. भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं की नाही आता तर आमची एक्झाम झाली, आता जे कॉलेज मिळायचं ते मिळेल आम्हाला. नाही बाळांनो, जर तुम्ही एफर्ट चांगले घेतले ना तर चांगलं कॉलेज भेटू शकतं. या गोष्टीला अजून सुद्धा ही बिलीफ ठेवा स्वतःमध्ये. ठीक आहे, की हा कमी पर्सेंट आलेले काही हरकत नाही, अजून आपल्याला प्रयत्न करायला 3 महिने आहेत. या 3 महिन्यात चांगला प्रयत्न करून आपण चांगलं कॉलेज क्रॅक करू. किंवा जर जास्त पर्सेंटाईल आले तर तेव्हा स्मार्ट व्हा की आपले जास्त पर्सेंटाईल आलेले तर आपल्याला एक ऍडव्हान्टेज आहे. आपण हे 3 महिने जर व्यवस्थित केलं तर आपण अजून चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ. हे 3 महिने क्रुशियल असणार आहेत बाळांनो. ठीक आहे, याच्यात टाइमपास नका करू कोणत्याही गोष्टीचा. ठीक आहे, हा काही स्किल वगैरे तुम्ही शिकत असणार, कोडिंगचा कोर्स करत असणार, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, पण टाइमपास नका करू, है ना. कॉलेजेसची रिसर्च करत राहा, कॉलेजेस बद्दल माहिती घेत जा, कॅप राऊंड्स बद्दल माहिती घेत राहा. माझ्याकडनं जेवढं होतंय मी तेवढं तुमच्यासाठी करतोय बाळांनो, है ना. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बाळांनो. पण त्याआधी आता पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आपण आता क्लोज करणार आहोत बाळांनो, लवकरात लवकर. ठीक आहे, शेवटच्या 100 सीट्स बाकी आहेत. जर तुम्ही इच्छुक असणार नक्कीच एनरोल करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो. ठीक आहे, कॉमेंट सेक्शन मध्ये सुद्धा पिन केलेली आहे. या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये बाळांनो जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असले तरी आपण योग्य कॉलेज लिस्ट बनवून योग्य काउन्सिलिंग करून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचू बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही लास्ट इयरचे सुद्धा रिझल्ट बघू शकतात. विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये आहेत बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा आपण अपॉइंट करतो बाळांनो. ते नेहमी तुमच्या सोबत असतात. एनी टाइम तुमच्या काही क्वेरीज वगैरे तुम्ही त्यांच्याशी सॉल्व्ह करू शकतात. तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट मी आणि माझी टीम स्वतः बनवते बाळांनो. तुमची किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. 30 कॉलेज लिस्ट जर तुम्ही सीईटी सेलला सबमिट केली तर एक कमी पर्सेंटाईलला पण चांगलं कॉलेज लागण्याचे चान्सेस वाढून जातात बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न, योग्य निर्णय घ्या, नक्कीच एनरोल करा बाळांनो. चांगलं कॉलेज भेटेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शन मध्ये पिन केली आहे. काही अडचण असेल या नंबरवर व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. ठीक आहे, आता बघूया आपण मेन गोष्टीकडे वळूया, कॅप राऊंड्स बद्दल बाळांनो. आता भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही की कॅप राऊंड्स नेमकं असतं काय. ठीक आहे, कॅप राऊंड्स एक ऍडमिशन प्रोसेसचा एक पार्ट आहे बाळांनो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता 5 विद्यार्थी आहेत, है ना. एकाचे 90 पर्सेंटाईल आले, एकाचे 85 आले, एकाचे 82 आलेले, एकाचे 91 आलेत, एकाचे 65 आलेत. अशा पद्धतीचे पर्सेंटाईल आलेले आहेत 5 विद्यार्थ्यांचे. ठीक आहे, मग या 5 विद्यार्थी, आता भरपूर कॉलेजेस आहेत आपले महाराष्ट्राचे 350 कॉलेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो 5 कॉलेजेस आहेत, ABCD आणि E, है ना. हे 5 कॉलेजेस आहेत तुमचे, है ना. हे 5 कॉलेजेस आहेत. आता हे 5 विद्यार्थी या 5 कॉलेजेसमध्ये कसे प्लेस होतील, है ना. मग हे प्लेस करण्यासाठी हे 5 विद्यार्थ्यांना त्या 5 कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवून देण्यासाठी जे राऊंड्स असतात त्यांना कॅप राऊंड्स म्हणतात बाळांनो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल A लेवलचं कॉलेज खूप चांगलं आहे, B लेवलचं थोडंसं खराब, 3 लेवलचं सगळ्यात थोडंसं अजून खराब, D लेवलचं अजून खराब, E लेवलचं सगळ्यात खराब. मग आता याच्यात काय होईल, सगळ्यात जास्त पर्सेंटेज ज्याचे 91 वाल्याचे त्याला A लेवलचं कॉलेज भेटेल. ठीक आहे, ज्याचे थोडेसे कमी आहेत त्याला B लेवलचं भेटेल, ज्याचे थोडेसे कमी आहेत त्याला C लेवलचं भेटेल बाळांनो. अशा पद्धतीने होईल. मग हे कसं कोण डिसाईड करेल, हे डिसाईड करतील राऊंड्स, है ना. पहिल्या राऊंड्समध्ये तुम्हाला अप्लाय करायचं, सीईटी सेलला सांगायचं की ही कॉलेज लिस्ट मी बनवली आहे, मग याच्यामधून मला कोणतं कॉलेज लागेल प्लीज मला सांगा, त्यानुसार सीईटी सेल तुम्हाला अलॉट करते. जर नसेल लागत तर सीईटी सेल साफ सांगतं की तुम्ही जी लिस्ट प्रोव्हाइड केली आहे त्याच्यामधलं तुम्हाला कोणतंच कॉलेज लागत नाहीये. ठीक आहे बाळांनो, मला फक्त 1 मिनिट द्या, है ना. 1 मिनिट मी तुम्हाला काही गोष्ट एक्सप्लेन करायची आहे. ठीक आहे, मी एका कॉलेज बद्दल रिसर्च करत होतो बाळांनो. याच्याबद्दल मी तुम्हाला आधी पण बोललो होतो, मीराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल बाळांनो. ठीक आहे, जर तुम्हाला MST CET वाया तुमची प्रिफर्ड ब्रांच, मनासारखी ब्रांच वगैरे भेटत नसेल बाळांनो तर हे एक चांगलं प्रायव्हेट कॉलेज आहे बाळांनो. याला तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करू शकता. ठीक आहे, तुम्हाला ब्रांच वगैरे कॉम्प्रोमाइज करायची नाही राहणार बाळांनो. ठीक आहे, भरपूर विद्यार्थी मिस्टेक करतात की त्यांना ब्रांच चांगली भेटत नाही म्हणून ते कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन घेतात, कोणत्याही ब्रांचमध्ये घेऊन घेतात. प्लीज ती गोष्ट नका करू तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला स्किल, प्रोजेक्ट, मेंटरशिप वगैरे सगळ्या गोष्टी या कॉलेजमध्ये होतात बाळांनो. ठीक आहे,
लाईव्ह प्रोजेक्ट तुमचे सेमिस्टर 1 पासून सुरू होऊन जातात. प्रॅक्टिकल लर्निंग तुम्हाला भेटते बाळांनो, ठीक आहे. रोट लर्निंग नाही होत तुमची, ठीक आहे. तुम्ही पोर्टफोलिओ बिल्ड करतात बाळांनो, ठीक आहे. डे 1 पासून तुमचा इंडस्ट्री फोकस करिक्युलम असतो बेसिकली, ठीक आहे. आता या एक्झामची लिंक, या कॉलेजची एक्झाम होते बाळांनो, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. लवकरात एनरोल करा, ठीक आहे. 5 तारीखपर्यंतच यांची मुदत आहे, म्हणून लवकरात लवकर एनरोल करून घ्या बाळांनो. AI फर्स्ट करिक्युलम यांचा आहे, पूर्ण करिक्युलमच यांनी AI बेस्ड बनवला आहे बाळांनो, जेणेकरून तुमचा आता ट्रेंडिंग गोष्ट काय AI आणि ML आहे बाळांनो, त्याच्यावरतीच हे खेळत आहे पूर्ण कॉलेज, है ना. तर मला चांगलं वाटलं, मला वाटलं की तुमचा सोबत शेअर झाला पाहिजे. तुम्ही नक्कीच याला एक्सप्लोर करू शकतात बाळांनो. ChatGPT, क्लॉड, गिटहब, कोपायलट, हगिंग फेस वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं शिकतात बाळांनो, ठीक आहे. प्रोफेशनल AI इंजिनियर्स तुम्ही बनतात बेसिकली. हॅकॅथॉन्स वगैरे इथं कंडक्ट केले जातात. रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स तुम्ही करतात. इंडस्ट्री मेंटर्स तुम्हाला भेटतात बाळांनो. मेंटर्स तुमचे Amazon, मायक्रोसॉफ्ट, Adobe अशा कंपनीचे तुमचे मेंटर्स असतात. मँग लेवलची थिंकिंग तुमची बेसिकली डेव्हलप होते, ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल वगैरे तुमच्या शिकवल्या जातात, ठीक आहे. 12% फक्त विद्यार्थी सिलेक्ट होतात. इथं जर 100 विद्यार्थी टेस्ट देतात तर फक्त 12 विद्यार्थी सिलेक्ट होतात, म्हणून टेस्ट नक्कीच देऊन द्या बाळांनो, ठीक आहे. जेवढा हाय स्कोर तेवढे तुमचा चांगला स्कॉलरशिप भेटेल. 100% पर्यंत सुद्धा इथं स्कॉलरशिप भेटते बाळांनो, म्हणजे तुमचं शिक्षण सुद्धा फ्री होऊ शकतं, ठीक आहे. 5 जुलैपर्यंत अप्लाय करू शकतात. 6 जुलैला एक्झाम आहे बाळांनो. जर हा कोड तुम्ही युज केला तर तुम्हाला एक्झाम फी जी आहे 700-800 रुपये असते वाटतं एक्झाम फीस, त्याच्यामध्ये 500 रुपये अजून ऑफ भेटून जाईल तुम्हाला, म्हणजे क्वचित एक्झाम फी देऊन तुम्ही एक्झाम देऊ शकतात बाळांनो. नक्कीच एक्झाम देऊन द्या. माझं तरी म्हणणं आहे की ॲज अ बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा, ठीक आहे. चला आता आपण बॅक टू द पॉईंट येऊया, ठीक आहे. कॅप राऊंड्स म्हणजे थोडीशी कॉन्सेप्ट समजली तुम्हाला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता कॅप राऊंड साठी अप्लाय करताना तुम्हाला काय अपलोड करावं लागतं बाळांनो? कॉलेज लिस्ट. दोनच गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत पूर्ण राऊंड्स मध्ये, माहिती आहे. कॉलेज लिस्ट आणि कॅप राऊंड्स, है ना. जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल वाया कॅप राऊंड, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, जर तुमचे 60% आले तर मला सांगा तुम्ही कॉलेजेस कोणते टाकणार? आता तुम्ही मला सांगा 60% नुसार, मी समजा 80% समजून घ्या, है ना. 80% चांगला आपल्याला एक्झाम्पल घेता येईल. 80% फॉर एक्झाम्पल एक लिस्ट आहे COEP, VJTI, PICT, है ना, VIT, SPIT, ही एक लिस्ट आहे, है ना. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीची एक लिस्ट आहे. आणि दुसरी लिस्ट आहे बाळांनो DY पाटील, है ना. त्यानंतर तुमचं AISSMS नवीन ब्रांच, न्यू ब्रांच, है ना. त्यानंतर तुमची PCCOE ची रावेतवाली ब्रांच, है ना. त्यानंतरचं तुमचं बाळांनो PVG कॉलेज, त्यानंतरचं तुमचं MIT कॉलेज, है ना. या 2 लिस्ट आहेत. आता 80% साठी ही लिस्ट चांगली आहे का ही लिस्ट चांगली आहे बाळांनो? तुम्ही म्हणणार सर ही लिस्ट ऑब्व्हियसली चांगली आहे, कारण याच्यामध्ये टॉप कॉलेजेस आहेत, चांगले कॉलेजेस आहेत, म्हणजे 80% ही लिस्ट एकदम चांगली आहे. मी म्हणेल 80% ही सगळ्यात खराब लिस्ट आहे. 80% अशा पद्धतीची लिस्ट पाहिजे बाळांनो. जे कॉलेजेस 70 ते 90% दरम्यान क्लोज होतात ते कॉलेजेस तुम्हाला टाकायचे. हे कॉलेजेस टाकून सुद्धा तुम्हाला भेटणार नाहीत, बल्कि काय होईल, हे कॉलेजेस तुम्हाला भेटणार आहेत आणि नेक्स्ट राऊंडला हे जे कॉलेजेस भेटणार होते यांच्या सीट्स फुल होऊन जातील आणि तुम्हाला 80% असून 70 पेक्षा खालचे पर्सेंटाईलचे कॉलेजेस अलॉट होतील, है ना. ही चूक प्रत्येक विद्यार्थी करतो आणि प्रत्येक विद्यार्थी रिग्रेट करतो नंतर. ह्या गोष्टीला समजून घ्या. जर तुमचे 60% आहेत, तुम्ही मला सांगा कॉलेजेसची रेंज कोणती पाहिजे बाळांनो तुमची तुमच्या लिस्टमध्ये? मला सांगा 50% ते 70% पर्यंत तुमची कॅटेगरीनुसार, तुमची ब्रांच प्रिफरन्सनुसार, तुमच्या सिटी प्रिफरन्सनुसार हे सगळे फॅक्टर अनालिसिस करून 60 जर पर्सेंटाईल आहेत आपले, तर आपली रेंज 50 ते 70 ची पाहिजे. याच्यावरती एक सुद्धा कॉलेज नकोय आपल्या लिस्टमध्ये. जर टाकलं नेक्स्ट राऊंडला आपल्याला जे भेटणार होतं ना ते भेटणार नाही. आता 60% आपल्याला काही 60% कॉलेज टाकायचे, काही 70% काही 50% जेणेकरून थोडंफार कट ऑफ वरती जरी गेलं तरी आपल्याला ते कॉलेजेस भेटू शकतील, जरी थोडंफार कट ऑफ खाली गेलं तर ते आपल्याला कॉलेजेस भेटू शकतील, है ना. म्हणून आपल्याला एक सेफ रेंज टाकावी लागते बाळांनो. इथं जर तुम्ही 99% कॉलेजेस टाकून ठेवले, नेक्स्ट राऊंडला काय होईल माहितीये का, तुम्हाला ऑटोमॅटिक हे कॉलेजेस टाकावे लागतील. हे तर लागणार नाही तुम्हाला, हे कॉलेजेस टाकावे लागतील आणि याच्यात सीट्स फुल होऊन जातील, वॅकंट सीट्स उरणार नाही. कट ऑफ त्यांचा अजून खालच्या लेवलच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जावं लागेल. प्लीज ही कॉलेज लिस्ट खूप व्यवस्थित बनवा, याच्यानेच तुम्हाला कॉलेज भेटणार आहे बाळांनो. आता जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल्ड आहेत त्यांच्यासाठी तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांना ऑलरेडी त्यांचे पर्सनल काउन्सिलर आणि मी स्वतः त्यांची कॉलेज लिस्ट बनवणार आहे, ठीक आहे. पण जे एनरोल नसतील, ज्यांची फायनान्शियल कंडिशन नसेल, बघा 2-3 हजार रुपये असते आपल्या पर्सनल काउन्सिलिंगची फीस, फक्त 2500 रुपये बाळांनो. 2499, ठीक आहे. एवढे पैसे सुद्धा जर तुमच्याकडे नसतील बाळांनो, स्वतः सुद्धा बनवली तरी चालेल, पण व्यवस्थित रिसर्च करून बनवा. मग प्रत्येक कॉलेजबद्दल रिसर्च करणं सुरू करून द्यायचंय. 1 मिनिट तुम्हाला वेस्ट नाही करायचं आहे. गोष्ट समजते, ठीक आहे.
जर तुम्ही एवढे पैसे अफोर्ड करू शकतात बाळांनो, 2,499 रुपये फक्त, ठीक आहे. प्रत्येक काउन्सिलिंगची फीस 2 ते 3 हजार रुपये वाटल्यास तर तुम्ही कुठूनही करून घ्या वाटल्यास, ठीक आहे. 2,499 मध्ये आपण तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण अपॉइंट करतो बाळांनो, तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी बनवतो. आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असतो, ठीक आहे. आता डॉक्युमेंटेशन पासून तर तुमचं कॉलेज लिस्ट भरणं, त्यानंतर तुमचं ऑप्शन फॉर्म, त्यानंतर तुमचं कॅप राऊंड 1, फ्रीज, फ्लोट, कॉलेज ठेवायचं का नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, ते डिसिजन्स कसे घ्यायचे, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS राऊंड, सप्टेंबर एंडिंग पर्यंत मी तुमच्या सोबत असतो पर्सनली, माझी टीम पर्सनली तुमच्या सोबत असते. म्हणून जे करू शकतील तुम्ही नक्कीच करा बाळांनो, जे नाही करू शकेल व्यवस्थित कॉलेज रिसर्च करून टाका. प्रत्येक कॉलेज है ना, असं नाही की जे काउन्सिलिंग मध्ये एनरोल करतील तेच माझ्या जवळ आहेत, असं नाही बाळांनो, तुम्ही पण सगळे माझ्या जवळ आहेत. म्हणून मी तुम्हाला हे सगळे सेशन्स देत असतो, ठीक आहे. जर तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये नाही एनरोल काही हरकत नाही, पण व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा, प्रत्येक गोष्ट रिसर्च करून. आता मी जी गोष्ट बोललो तुम्हाला, जर 50% असले तर कॉलेज रेंज कोणती पाहिजे बाळांनो, 40 ते 60, मॅक्स टू मॅक्स 65% पर्यंत. गोष्ट समजते, ठीक आहे. पण ते कॉलेजेस कसे निवडायचे, कॅटेगरी, तुमची ब्रांच, तुमचं सिटी प्रिफरन्स वगैरे सगळे फॅक्टर अनालिसिस करून तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे. गोष्ट समजते, हे झालं. आता काही कॅप राऊंडचे रूल्स सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे बाळांनो. काय रूल्स सुद्धा तुम्हाला काही लक्षात ठेवायचे, जसं की आता फॉर एक्झाम्पल कॅप 1 मध्ये बाळांनो पहिल्या नंबरचं जे कॉलेज लागलं ना तर तुम्ही आउट होऊन जातात कॅप राऊंड मधून. ते काय होऊन जातं, तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. काय होऊन जातं, ऑटो फ्रीज होऊन जातं बाळांनो, तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाऊ शकत नाही बेसिकली, है ना. तर पहिल्या नंबरचं कॉलेज खूप चांगलं टाकून द्यायचं, तुम्हाला लागेल नाही लागेल काही घाबरायचं नाही. दुसऱ्या राऊंड मध्ये काय होतं बाळांनो, पहिल्या 3 कॉलेज तुमच्या लिस्ट मधले टॉपचे 3 त्याच्या पैकी कोणतं पण लागलं ना तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं, कारण सीईटी सेल कन्सिडर करतं की याच्यावरती याची काहीच प्रिफरन्स नाही, म्हणजे याच्यासाठी हे बेस्ट आहे, त्याच्यासाठी ते अलॉट करून देतात, ठीक आहे. कॅप 3 मध्ये काय होतं बाळांनो, कॅप 3 मध्ये पहिल्या 6 कॉलेजेस मधून कोणतंही लागलं ते बुक होऊन जातं. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या लिस्ट मधले पहिले 6 कॉलेजेस टॉपचेच पाहिजे बाळांनो. आता मी जी लिस्ट बनवतो पर्सनल काउन्सिलिंगची विद्यार्थ्यांची, त्याच्यामध्ये COEP, VJTI, PICT, वालचंद, SPIT, त्यानंतर गर्ल्स असेल तर कमिन्स किंवा VIT, हे कॉलेजेस मी नेहमी टाकतो पहिले 6 बाळांनो, कारण हे महाराष्ट्रातले टॉप 6 कॉलेजेस आहेत. हे कॉलेज का टाकतो आपण, आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही तर बोलले 50% तुम्हाला 40% ते 60% कॉलेज टाकायचे, मग हे कसं काय तुम्ही टाकतात बाळा. हे आपण कॉलेज मिळण्यासाठी नाही टाकत, हे फक्त ऑटो फ्रीजला टाळण्यासाठी टाकतो. कशासाठी टाकतो, ऑटो फ्रीजला टाळण्यासाठी, जेणेकरून आपण सगळे राऊंड खेळू शकतो. गोष्ट समजते. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या रेंजचेच कॉलेज टाकायचे, फक्त पहिले 6 कॉलेजेस टॉपचे टाकून द्या, बाकी सगळं 6 नंतरची पूर्ण लिस्ट तुमची कशी पाहिजे बाळांनो, 50% आहे तर 60% पासून तर 40% पर्यंत, 90% आहे बाळांनो तर 100% पासून तर 80% पर्यंत, +10 -10 +15 -50 तेवढंच बफर तुम्हाला ठेवायचंय, है ना. नेक्स्ट गोष्ट इम्पॉर्टंट आहे बाळांनो, ब्रांच सिलेक्शन. आता रूल्स वगैरे तुम्हाला समजलं. ब्रांच सिलेक्शन, जे विद्यार्थी, आता भरपूर विद्यार्थ्यांचा कल काय असतो, मला AI मध्ये ऍडमिशन पाहिजे, मला ML मध्ये पाहिजे, मला कम्प्युटर सायन्स मध्ये पाहिजे, मला IT मध्ये पाहिजे, मला AIML मध्ये पाहिजे, मला AIDS मध्ये पाहिजे, मला कम्प्युटर नेटवर्क्स मध्ये पाहिजे, मला डेटा सायन्स मध्ये, डेटा सायन्स झालं त्यानंतर तुमचं कोणतं उरलं आता, सायबर सिक्युरिटी मध्ये पाहिजे, है ना. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळा, हे सगळे एकच माळ्याचे मणी आहेत. हे काय, एकच माळ्याचे मणी आहेत. जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटत असेल तर यांच्यामध्ये काही ना काही कॉम्प्रोमाइज करू शकतात. AIच्या जागेवर ML घेऊ शकतात, MLच्या जागेवर CS घेऊ शकतात, CS च्या जागेवर IT घेऊ शकतात, ITच्या जागेवर AIML घेऊ शकतात, AIMLच्या जागेवर AIDS घेऊ शकतात, काही ना काही इंटरचेंज करू शकतात. केव्हा, जर कॉलेज चांगलं भेटलं तर, है ना. कॉलेज चांगलं भेटलं तर काही ना काही गोष्टी इथं कॉम्प्रोमाइज करून घ्या तुम्ही. गोष्ट समजते. कारण जी कंपनी, फॉर एक्झाम्पल ABC कंपनी आली कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना हायर करायला, तर ही सगळ्यांना होते बाळांनो. ही मेकॅनिकल नाहीये बाळांनो, हे सिव्हिल नाहीये बाळांनो, हे इलेक्ट्रिकल नाहीये बाळांनो, हे तुमचं इलेक्ट्रॉनिक्स नाहीये बाळांनो, हे वेगळं आहे ना. यांचं एक जगच वेगळं आहे बाळांनो. टेक ब्रांचेस म्हणतात त्यांना. काय, टेक ब्रांचेस. टेक ब्रांचेस मध्ये कॉम्प्रोमाइज करायला काही हरकत नाही, जर कॉलेज खूप चांगलं भेटत असेल तर, है ना. ठीक आहे, ब्रांच बद्दल सांगितलं तुम्हाला, कॅप राऊंडचे नियम सांगितलं, कॅप राऊंड. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो नेहमी, जर तुम्हाला असं भरपूर विद्यार्थी काय करतात, कॅप राऊंड मध्ये मला चांगलं नाही भेटणार, माझे ना 98% आले आणि मला COEP ला ट्राय करायचंय, म्हणजे मला COEP तर कॅप राऊंड मध्ये नाही भेटणार, मला COEP कुठे भेटेल, स्पॉटला भेटेल. मग मी काय करेल, कॅप राऊंडला नाही अप्लाय करणार, डायरेक्ट स्पॉटला करेल. ही चूक अजिबात करायची नाही, ही चूक अजिबात करायची नाही. स्पॉट इज अ लकी राऊंड. स्पॉटला तुम्हाला आता लास्ट टाइम मला COEP CS 99.6 ला क्लोज झालं होतं वाटतं, स्पॉटला 99.55 ला क्लोज झालेलं. किती पर्सेंटाईलचा फरक आहे माहिती, 0.05%. स्पॉट खूप मोठा डिफरन्स पडला स्पॉटला.
काही काही कॉलेजेसला कमी होऊन जातं, कारण तिथं अवेलेबल नसतात विद्यार्थी त्या प्रसंगी, म्हणून कमी होऊन जातं स्पॉटचं कट ऑफ. स्पॉटचं फॅड डोक्यातून काढा बाळांनो. सगळ्यात महत्वाचे राऊंड असतात स्कॅप राऊंड. स्पॉट राऊंड मध्ये कट ऑफ नक्कीच खाली जातात, मी असं नाही म्हणत नाही जात, पण ते डिपेंड करतं त्यावेळेस अवेलेबिलिटी अनअवेलेबिलिटी वरती. तुम्ही मला हे दाखवून द्या की दरवर्षी सीओईपीचं कट ऑफ 90 जात आहे आणि स्कॅप राऊंडला 99 जात होतं आणि स्पॉट राऊंडला ना 97 निघून जात आहे, असं मला दरवर्षी दाखवून द्या कम्प्युटर सायन्सचं कट ऑफ. ह्या गोष्टी फक्त तुम्हाला युट्यूबवर काही स्वप्न दाखवतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही बिलीव्ह करून घेतात बाळांनो. तुम्ही ऍक्च्युअली मध्ये बघितलं का सीओईपीचं कम्प्युटरचं कट ऑफ कितीला क्लोज झालं होतं स्पॉटचं? व्हीआयटीला 27% क्लोज झालंय. कोणत्या ब्रांचचं, कोणत्या स्टुडंटचं ते चेक केलं तुम्ही? प्लीज सगळ्या गोष्टी चेक करा ना बाळांनो. असं फक्त काही ना काही इन्फॉर्मेशन, चुकीची इन्फॉर्मेशन घेऊन नका पळत जाऊ, है ना. तुमचा लॉस होईल बाळांनो, माझा काही नाही, तिथं तुमचाच लॉस होईल. सीओईपीचं 0.5 ने सुद्धा कमी नाही होत बाळांनो. स्पॉटचं थोडंफार कमी होतं तर होतं. सेम फॉर व्हीजीटीआय, सेम फॉर पीआयसीटी, है ना. तर अपेक्षा नक्कीच ठेवा, पण स्पॉटला त्यानेच अपेक्षा ठेवायची बाळांनो ज्याच्या 90ला क्लोज झाला आणि त्याचे 87 आहेत. 2-3% 90च्या खाली 2-3% उतरून जातात कधी कधी, है ना. तिथं होऊ शकतं. स्पॉटला प्रयत्न करायचे का? 100% करायचे. माझा एक पण विद्यार्थी असा नसतो पर्सनल काउन्सिलिंगला मी ज्याला स्पॉटला नाही सांगत आहे असं. प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो स्पॉटला प्रयत्न करायला. हाय आपल्याकडे संधी तर आपण त्याचा फायदा घेऊ, पण अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन नका ठेवू की सर माझे 85% आहेत मग माझं सीओईपीला स्पॉट लावून जाईल ना, कारण स्पॉटचं कट ऑफ खूप डाऊन येऊन लागतं. नाही बाळांनो, नाही होणार, है ना. आता जो सांगायचा मुद्दा होता तो काय होता बाळांनो? कॅप राऊंडला कॉलेज बुक करा, त्यानंतर स्पॉटला जा, त्यानंतर स्पॉटला चांगलं भेटलं तर तुमचं कॅपचं कॉलेज काय होऊन जातं, तुम्ही ते ऍडमिशन कॅन्सल करू शकतात, काही अडचण नाही. स्पॉटला जर चांगलं कॉलेज भेटतं तर कॅपचं ऍडमिशन कॅन्सल करू शकतात, है ना. म्हणून कॅपमध्ये एक कॉलेज बुक करून घ्या, त्यानंतर तुम्हाला जे करू वाटलं ते करा बाळांनो, पण कॅपमध्ये एक कॉलेज बुक करायचं आहे आपल्याला 100%. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या बाळांनो आजच्या. एक जनरल मला थोडंसं असं होऊन जातं ना बाळांनो की मला असं होऊन जातं की माझ्याकडनं काही राहिलं नाही पाहिजे, तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, है ना. मला अजूनही माहिती आहे काही विद्यार्थी अजूनही विचारतील सर माझ्या 80% आले सीओईपी लागेल का? मला ठाऊक आहे तुमच्या अपेक्षा आहेत, मी समजू शकतो बाळांनो, पण माझं हे सेशन्स देण्यामागचं कारणच हे बाळांनो की तुम्हाला समज यावी या सगळ्या गोष्टींची. भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं स्पॉटमध्ये आम्हाला फुल फीज लागते. नाही बाळांनो, तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट्स होतात, टेन्शन नका घेऊ त्याचं. खूप काही डाऊट्स असतात तुमच्या मनात, खूप काही मला ठाऊक आहे की तुम्ही गोंधळून गेले असतात या प्रसंगी. काही हरकत नाही, मी तुम्हाला सेशन्स देईल बाळांनो. दररोज सेशन्स मी युट्यूबवरती करतोय ना काही प्रयत्न, है ना. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत त्यांना पर्सनल काउन्सिलर वगैरे अपॉइंट झालेले ते त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे डाऊट्स क्लिअर करू शकतात. माझ्याशी बोलायचं असेल माझ्याशी बोलू शकतात. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करावा. व्हॉट्सअपवरती काही अडचण असेल तुम्ही मला विचारू शकतात. कॉल रिसीव्ह करणं शक्यतो माझ्याकडनं पॉसिबल नाही होत बाळांनो इतकं, कारण दिवसभर सेशन्स वगैरे पण द्यायचे असतात. पण जे एनरोल केलेले स्टुडंटचे मला कॉल उचलतो मी, है ना. नक्कीच तुम्ही एनरोल करा. कॉलेज लिस्ट वगैरे तुम्ही जर व्यवस्थित बनवली, कॅप काउन्सिलिंग व्यवस्थित केली तर तुम्ही बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. 18,000 पेक्षा जास्त स्टुडंटला आतापर्यंत काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली. नक्कीच तुम्ही एनरोल करा. पूर्ण टीम तुमच्या सोबत असेल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.